राज्य शासनाने जमिनीच्या मोजणीच्या दरात मोठे फेरबदल केले असून कौटुंबिक वाटणीची मोजणी आता फक्त 200 रुपयात होणार आहे। वेळेत मोजणी पूर्ण करण्यासाठी मोजणी अधिकाऱ्यांना 30 आणि 90 दिवसांचे बंधन असणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे नवे नियम जारी केले आहेत। मोजणी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांवर बंधने घालत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे। जमीन मोजणीचे सुधारित दरपत्रक याप्रमाणे असणार आहे। कौटुंबिक जमिनीच्या मोजणीसाठी प्रतिपोट हिस्सा 200 रुपये शुल्क आकारले जाईल। ग्रामीण भागातील 2 हेक्टरपर्यंतच्या जमिनीसाठी साध्या मोजणीसाठी 2000 रुपये तर तातडीच्या मोजणीसाठी 8000 रुपये शुल्क आकारले जाईल। शहरी भागातील 1 हेक्टरपर्यंतच्या जमिनीसाठी साध्या मोजणीकरिता 3000 रुपये तर तातडीच्या मोजणीसाठी 12000 रुपये शुल्क आकारले जाईल। गुंठेवारी भूखंडाच्या मोजणीसाठी नियमित दरापेक्षा 1.5 पट शुल्क आकारले जाणार आहे। साधी मोजणी 90 दिवसात तर तातडीची मोजणी 30 दिवसात पूर्ण होणार आहे। मोजणीवेळी अर्जदार गैरहजर राहिल्यास त्याला पुनर्भेट शुल्क म्हणून मूळ फीच्या 50% किंवा कमाल 10,000 रुपयेपर्यंत दंड भरावा लागेल। मोजणीच्या तारखेदिवशी भूमापक गैरहजर राहिल्यास अर्जदाराला पुनर्भेट शुल्क भरावे लागणार नाही। अर्जदाराने मोजणीवर आक्षेप घेतल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा तपासणीसाठी मूळ शुल्काच्या 3 ते 5 पट अधिक फी भरावी लागेल। निमशासकीय संस्थांना मोजणीच्या दरात 50% तर शासकीय जमिनीच्या मोजणीसाठी 75% सवलत लागू असणार आहे। BPN ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्त।